दापोली भाजपाचे आमरण उपोषण मागे, प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित। दापोली खेड मंडणगड विधानसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी दापोली तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने दापोली तहसील कार्यालयासमोर सुरू करण्यात आलेले आमरण उपोषण प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले आहे। यावेळी माजी उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे, तालुकाध्यक्षा जया साळवी, शहराध्यक्ष सचिन होडबे तसंच ग्रामीण तालुका सरचिटणीस संदीप केळकर, भाऊ इदाते यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते। तसंच शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ऋषिकेश गुजर, माजी नगराध्यक्षा ममता मोरे आणि इतर पदाधिकाऱ्यांनीही या आंदोलनात सहभाग घेतला। उपोषणादरम्यान दापोली आणि मंडणगड तालुक्यातील विविध विकास कामे व नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात आले। दापोली शहरातील गाडीतळ येथील बंद असलेल्या तालुका स्कूलच्या जागेवर राष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याची प्रमुख मागणी करण्यात आली आहे। याशिवाय दापोली खेड आणि दापोली मंडणगड मार्गाची दुरुस्ती, रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या आंबेत पुलाचा प्रश्न, दापोली नगरपंचायतीच्या अग्निशमन वाहनासाठी निधी, मंडणगड शिरगाव MIDCतील जमीन अधिग्रहणासाठी योग्य मोबदला तसंच दापोली शहरातील नवीन चिकन व मटण मार्केट इमारतीसह विविध मागण्या आंदोलनादरम्यान मांडण्यात आल्या। दापोली तहसीलदार, गट विकास अधिकारी, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, जीवन प्राधिकरण, वन विभाग तसंच दापोली बस डेपोच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या मान्य करण्याबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले।